नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी जर तुम्ही आता फॉर्म भरलेले असतीलच, तर याचा जो एक्झामचा पॅटर्न काय आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेचा अभ्यास करायचा आहे, हे आपण मुद्देसूद या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि यासोबतच जो 10 ऑगस्ट 2025ला मुंबई हायकोर्टचा जो पेपर झालेला, त्या रिलेटेड आपण कंप्लीट एनालिसिस करणार आहोत आणि त्याद्वारे तुमचा जो पेपरचा पॅटर्न कसा असेल, तो त्या रिलेटेड आपण सर्व बघणार आहोत. डिटेलमध्ये कोणत्या टॉपिकवरती तुम्हाला भर द्यायचा आहे. तर यामध्ये जो स्क्रीनिंग टेस्ट तुमची असणार आहे त्यामध्ये तुम्हाला मिनिमम 45 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. म्हणजे 90 मार्क्स ची जी तुमची एक्झाम असेल त्यामध्ये तुम्हाला 45 मार्क्स मिळणं गरजेचं आहे. म्हणजे 50% मार्क्स तुम्हाला मिळणं कमीत कमी गरजेचं आहे. तर यामध्ये मराठीचे 10 प्रश्न आहेत, इंग्रजीचे 20, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन्स असतील, जनरल इंटेलिजन्सचे 20, अर्थमॅटिकचे 20 आणि कम्प्युटरचे 10 क्वेश्चन्स. तर आता जो मुख्य भर द्यायचा आहे तो जनरल इंटेलिजन्स आणि अर्थमॅटिक यावरती 40 क्वेश्चन्स असतील. तर यावरती आपण डिटेल जो व्हिडिओ आहे की कोणत्या टॉपिकवर कसा भर द्यायचा आहे तो आपण बनवलेला आहे. तर तुम्ही तो जाऊन जो प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता. नेक्स्ट जो आहे तो टायपिंग टेस्ट आणि वायवा वोस असेल तर आपण जो आता स्क्रीनिंग टेस्ट आहे त्या रिलेटेड अनालिसिस मुख्य करणार आहोत. तर हा जो सिलेबस आहे त्यावरती त्यांनी कंप्लीट व्यवस्थित तिथं मेन्शन केलेलं की अर्थमॅटिक मध्ये काय असेल की ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशनचा जो पार्ट आहे तो दिलाय. तर त्या रिलेटेडच क्वेश्चन्स आहेत का. तर जनरल जे नॉलेजचा पार्ट आहे त्यामध्ये हिस्ट्री आणि जो त्यांनी पार्ट दिलेला आहे जॉग्राफी आणि करंट अफेअर्स बेस तुम्हाला क्वेश्चन्स असतील आणि काही अमाऊंट ऑफ पॉलिटिचे. तर याचं जे अनालिसिस आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. की जसं की हा 10 ऑगस्ट 2025चा प्रश्न आहे. हे जे क्वेश्चन्स आहेत ते माझ्या मनाने मी ऍड केलेले नाहीयेत, अनालिसिस बेस्ड क्वेश्चन्स आहेत. तर यावरती प्रश्न विचारलेला राज्यसभेतील जागांची संख्या काय. तर तुम्हाला करून जाताना पॉलिटीचा लोकसभेतील जागांची संख्या, राज्यसभेतील जागांची संख्या, त्या रिलेटेडचं जे कलम आहेत तो पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. देन शिवसागर धरण कोणत्या नदीवर आहे. आता धरणावरती प्रश्न आला तर तुम्हाला फक्त हाच पार्ट करून जाणं अपेक्षित नाही, तर तुम्हाला धरणचं पूर्ण टॉपिक करायचं आहे, त्या रिलेटेडचं अनालिसिस करायचं आहे. या प्रकारे तुम्ही क्वेश्चन पेपरचा प्रत्येक हायकोर्टचे जे क्वेश्चन पेपर आहेत त्याचा अनालिसिस करू शकणार आहात. देन लाल ग्रह कोणता आहे. तर ग्रहांवरती विचारलेला तर तुम्हाला सगळे ग्रह पाठ असणे गरजेचं आहे. जसं बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटोनियम. अशा प्रकारे जे सिक्वेन्स आहेत, मग कोणता ग्रह जो आहे चकाकणारा ग्रह कोणता, लाल ग्रह कोणता, या रिलेटेड जो पार्ट आहे तो करून जाणं अपेक्षित आहे. देन अणुऊर्जा प्रकल्प यावरती क्वेश्चन्स होते. भूभाग बाबतीत जी संख्या आहे त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जिल्हा कोणता, यावरती क्वेश्चन होता. टायगर कॅपिटल ऑफ इंडिया कोणाला म्हटलं जातं. महाराष्ट्र भूषण पुरस्कार. तर करंट बेस क्वेश्चन विचारले जातं. हे जे यावरती 3 क्वेश्चन होते. युनेस्कोच्या जागतिक वारसावरती आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार. सर्वाधिक आयुर्मान जास्त असलेला देश कोणता आहे, असा प्रश्न विचारण्यात आलेला. आता 3 प्रश्न इथे, हा एक क्वेश्चन आणि हा एक, म्हणजे जे 5 क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला करंट वरती होते. आता जीके चा जो पार्ट आहे त्याला किती वेटेज आहे, 10 क्वेश्चनचं वेटेज आहे. ओके, 10 क्वेश्चन मध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन हे करंट वरती विचारलेत आणि 5 क्वेश्चन हे तुम्हाला इतर पार्ट वरती विचारलेत. त्यामुळे तुम्हाला कशावरती भर द्यायचा आहे हा पार्ट तुम्हाला आता क्लिअर झाला असेल असं अपेक्षित करते मी. ओके, तर 5 क्वेश्चन हे करंट बेसवरच आहेत आणि 5 क्वेश्चन तुम्हाला जो पॉलिटी जीएसचा पार्ट आहे, जॉग्राफीचा पार्ट आहे त्या रिलेटेड क्वेश्चन आहेत. यांच्यात इझी लेवलचे क्वेश्चन आहेत जे तुम्हाला सॉल्व्ह होतील. मग मुख्य पार्ट हा आहे की जनरल इंटेलिजन्स आणि जो पार्ट आहे ऍप्टिट्यूडचा तो ज्यांना सॉल्व्ह होतोय, अर्थमॅटिकचा जो पार्ट आहे त्यांना जो सॉल्व्ह होतोय 60 मिनिटमध्ये 40 क्वेश्चन्स, ते खूप चॅलेंजिंग आहे आणि त्याची खूप प्रॅक्टिस करणं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुठे मुख्य भर द्यायचा आहे ते पूर्ण आपण बघूया. आता नंबर सिरीज वर क्वेश्चन्स होते, अल्फाबेटिकल सिरीज वरती क्वेश्चन, कंपॅरिझन वरती, तुलनावरती कशा प्रकारे प्रश्न होते. तर जसे की झाडांची संख्या आहे, हे झाड यापेक्षा लहान आहे, नीतापेक्षा गीता लहान आहे, सीता लहान आहे, अशा टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ते कंपॅरिझन वर इझी क्वेश्चन विचारलेले. ऑड नंबर पेअर विचारलेले की आता हा नंबर सिरीज आहे यातला ऑड नंबरचा पेअर ओळखा, अशा टाइपचे क्वेश्चन्स इथे परीक्षेत विचारण्यात आलेले. एक्स व्हॅल्यू फाइंड आउट करा, एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करा, साइन थ्रू असे कन्व्हेन्शन देण्यात आलेले. फाइंड द करेक्ट नंबर, जसे की हा लार्जर दॅन, ग्रेटर दॅन आहे, त्यांची जागा एक्सचेंज करा, अशा रिलेटेड क्वेश्चन. देन डिरेक्शन वरती 2 प्रश्न, सिटिंग अरेंजमेंट वरती 2 क्वेश्चन, ब्लड रिलेशन वरती 2 क्वेश्चन्स होते, फाइंड रिलेटेड नंबर अल्टरनेटिव्ह होते.
म्हणजे याच्यातील संबंधित क्रमांक ओळखा सिरीज येते. डिरेक्शन सिक्वेन्स ऑकर्स ऑफ इव्हेंट. तर हा जो पार्ट आहे तो जनरल इंटेलिजन्स मध्ये त्यांनी ऍड केला. तर हा जो पार्ट कसा आहे, जसे की सुप्रीम कोर्ट आहे, त्यानंतर काय येतं हायकोर्ट, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोर्ट येतं. अशा प्रकारे सिक्वेन्स विचारण्यात आलेला. जसे की आता महानगरपालिका, नगरपालिका असा जो सिक्वेन्स आहे तो विचारण्यात आलेला. त्यामुळे हा करून जाणं अपेक्षित आहे. यासोबतच जर तुम्ही प्रिपरेशन करताय तर मुंबई हायकोर्टची जी बॅच आहे त्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि रिझनिंग ॲप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो तुमचा इथे कव्हर करून घेतला जाईल. यासाठी जी फीज आहे ती 499 रुपये असेल आणि तुम्हाला या नंबरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. आणि आपलं जे ॲप आहे बॅच परचेससाठी इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं, ते डाउनलोड करायचं आहे. सेम शिपाई भरतीसाठी तुम्ही बॅच परचेस करत असाल तर तुम्हाला हा जो सिलेबस आहे तो कव्हर करून घेतला जाईल. शिपाई भरती स्टेट बोर्डचा पूर्ण 99 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला अवेलेबल करून दिली जाणार आहे. ठीक आहे. काही डाऊट असेल तर या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 9226016161. आता अर्थमॅटिकचा जो पार्ट आहे, अर्थमॅटिक मध्ये नंबर, देन एरिया, स्क्वेअर. आता एरिया, स्क्वेअर, पेरिमीटर विचारले तुम्हाला. तर स्क्वेअर वरती प्रश्न विचारले यावर्षी तर तुम्ही रेक्टँगल करून जाणं, क्यूब करून जाणं हे अपेक्षित आहे. देन क्यूब रूट वर विचारले तर स्क्वेअर रूट करून जाणं, स्क्वेअर करून जाणं हे जे पार्ट आहेत ते अपेक्षित आहे. टाइम, वर्क, डिस्टन्स वरती 2 क्वेश्चन विचारण्यात आलेले. फाइंड द नंबर्स, फाइंड द मिसिंग नंबर आहे, कुठला नंबर आहे तो ओळखायचा आहे अर्थमॅटिक रिलेटेड. आता फाइंड द नंबर आहे, फाइंड द अल्फाबेट्स हा जो आहे तो जनरल इंटेलिजन्स मध्ये पार्ट त्यांनी ऍड केलेला आहे. तर अर्थमॅटिकचे जे क्वेश्चन्स होते ते बऱ्यापैकी थोडेसे इझीच आहेत. पण रेशो, प्रपोर्शन, टाइम, वर्क, डिस्टन्स, त्याच्यानंतर बोर्ड स्ट्रीम हा जो पार्ट तुम्ही करून जाताय तर तुम्हाला पेपर थोडा इझी लेवलने जाईल. परंतु टाइमचा जो पार्ट आहे तो चॅलेंजिंग असणार आहे. पण जर तुम्ही हे टॉपिक जे मेन व्यवस्थित करून गेले असेल तर तुम्हाला पेपर इझी जाईल. आता येणारा रेशो अँड प्रपोर्शन वरती 3 क्वेश्चन होते. इंटरेस्ट वरती प्रश्न विचारण्यात आलेला, सरळ व्याज, चक्रव्याज, व्याज, कंपाऊंड इंटरेस्ट, सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला ऍड करायचा होता आणि त्यानुसार तुम्हाला आन्सर्स काढायचे होते. या रिलेटेड क्वेश्चन्स होते. बोर्ड स्ट्रीम, लॉस प्रॉफिट वरती 2 क्वेश्चन, ऍव्हरेज वरती 2 क्वेश्चन, फाइंड द मिसिंग नंबर, डाईस वरती 1 क्वेश्चन विचारण्यात आलेला. नॅचरल ऑड नंबर सिरीज, ऍडिशन, डिफरन्स म्हणजे नॅचरल नंबर्स दिले असतील. पुन्हा असं विचारण्यात आलेलं 2 संख्यांची बेरीज एवढी आहे तर त्याचा ऍव्हरेज काढा, येणारी 17वी संख्या कोणती. अशा प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत ते अर्थमॅटिक मध्ये जास्तीत जास्त अमाऊंट मध्ये तुम्हाला इथे परीक्षेत विचारण्यात आलेले आहेत. आता कम्प्युटरचं पार्ट करताना घाबरून जायची काही गरज नाही. कम्प्युटर मध्ये तुम्हाला इझी टाईपचे क्वेश्चन आहेत पण आपल्याला फॅक्च्युअल बेस माहित असणं गरजेचं आहे. जसे की सर्वात आधुनिक कम्प्युटर कोणता होता, अशा रिलेटेड क्वेश्चन विचारण्यात आलेले. हायब्रिड कंबाईंड प्रॉपर्टीज काय आहेत, 1 लाइनर क्वेश्चन विचारण्यात आलेला. देन फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर, द फर्स्ट कम्प्युटर लँग्वेज कोणती आहे ती विचारण्यात आलेला. जो व्हिडिओचा आहे, व्हिडिओ स्टँड्स फॉर काय आहे त्याचा फुल फॉर्म विचारण्यात आलेला. कीबोर्डचे जे शॉर्टकट्स आहेत कोणत्या कीने, आता कंट्रोल एक्स, कंट्रोल सी, कंट्रोल वाय जे आहे त्या जे कीवर्ड्स आहेत, शॉर्टकट कीज जे आहेत ते तुम्ही करून जाणं अपेक्षित आहेत. ॲटलिस्ट जे इझी आहेत, कॉपी पेस्ट, कट पेस्ट हे तरी आपल्याला माहित असणं जास्त गरजेचं आहे, जे कीबोर्डचे शॉर्टकट्स आहेत. देन फास्टेस्ट अँड मोस्ट एक्सपेन्सिव्ह कम्प्युटर कोणता आहे. आता जे करंट बेस पण काही कम्प्युटर रिलेटेड अप्लिकेशन काय होत असेल तर तो पार्ट करून जाणं गरजेचं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आता जास्तीत जास्त पार्ट चालतोय. तर मग आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल थोडीफार इन्फॉर्मेशन माहित असणं, चॅट जीपीटी बद्दल थोडंफार इन्फॉर्मेशन माहित असणं, कम्प्युटरचं तुम्ही पार्ट जेव्हा एक्झाम ओरिएंटेड करून जाताय तेव्हा हे करणं अपेक्षित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स रिलेटेड काही क्वेश्चन विचारण्यात आलेले. ओके. देन आहे हायकोर्टचा जो मराठीचा जो पार्ट आहे, मराठीचे 10 क्वेश्चन होते आणि कम्प्युटरचे किती क्वेश्चन आहेत, 10 क्वेश्चन आहेत. तर या रिलेटेड जेव्हा मराठीचा पार्ट करताय, शुद्ध शब्द ओळखा, अचूक शब्द निवडा. म्हणजे एखादा गट दिलेला असेल आणि त्याच्यातून अचूक शब्द तुम्हाला निवडायचा आहे. वाक्यांचे प्रकार ओळखायचे आहेत, जसे की केवळ वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य कोणतं आहे तर हे पार्ट करून जाणं अपेक्षित आहे. देन जोडीने येणारा शब्द, देन संधीचा प्रकार करायचा आहे. संधी कोणत्या कोणत्या आहेत, स्वर संधी आहे का, व्यंजन संधी आहे. तर सज्जन वरती प्रश्न विचारण्यात आलेला. तर सज्जनचा पार्ट कसं होतं, तर सत अधिक जन म्हणजे त आणि जचा येतं, मग ही कोणती व्यंजन संधी येते. तर अशा प्रकारे संधीच्या प्रकारावर प्रश्न विचारण्यात आलेला.
वाक्यप्रचारावरती एक प्रश्न विचारण्यात आलेला, जो इझी लेव्हलला होता. परंतु आपण सर्व जे प्रिव्हियस इयर्सचे वाक्यप्रचार ॲटलीस्ट जे आलेले आहेत, तेवढं तरी करून जाणं अपेक्षित आहे. देन क्रियाविशेषण आणि विशेषण या रिलेटेड काही क्वेश्चन्स होते. इंग्लिशसाठी पॅसेज होता. मराठीचे 10च प्रश्न आहेत, त्यामुळे मराठीमध्ये पॅसेज ॲड करण्यात आला नव्हता. त्यामुळे इंग्लिशसाठी तुम्हाला पॅसेज नक्की येईल एक्झाममध्ये. तर या पॅसेजवरती 5 क्वेश्चन होते. तो 60 मिनिटचा वेळ दिलाय. त्यामध्ये तुम्हाला 40 क्वेश्चन हे मॅथ्स रिझनिंगचेच आहेत. प्लस 5 क्वेश्चन हे तुम्हाला इंग्लिशचे आहेत पॅसेजचे. म्हणजे तुम्हाला खूप कमी वेळ पुरणार आहे आणि पेपर मोस्ट ऑफ ऑफलाईन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. तर मग तुम्हाला जी प्रॅक्टिस आहे ती कशी खूप प्रॅक्टिस करून जाणं अपेक्षित आहे इथे. सिनॉनिम्स 2 असतील. मोस्ट अप्रोप्रिएट जे वर्ड आहेत त्यावरती 2 क्वेश्चन. इडियम्स अँड फ्रेजेस वरती 2 क्वेश्चन. एरर डिटेक्शन वरती 2 क्वेश्चन झालेले. करेक्ट स्पेलिंग वर्ड आहे त्यावरती 1 क्वेश्चन. अपोजिट वर्ड. मिसिंग टर्म्स आहेत त्यावरती 3 क्वेश्चन विचारण्यात आलेले. तर मिसिंग टर्म मध्ये करून जाताना तुम्हाला मिसिंग टर्मसाठी टेन्स, आर्टिकल्स काय आहेत, नो आर्टिकल्स कसं आहे, त्याच्यानंतर नॉट ओनली बट ऑल्सो, चेंज द व्हॉइस रिलेटेड. जेव्हा तुमचा हा टेन्सचा पार्ट वगैरे व्यवस्थित कव्हर झाला असेल तेव्हा तुम्हाला हे इझिली सॉल्व्ह होणार आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन करून जाणं गरजेचं आहे. आता यामध्ये वन वर्ड सबस्टिट्यूशन, सिनॉनिम्स, अँटोनिम्स. आता अँटोनिम्स वरती क्वेश्चन नाही विचारला, मग याचा अर्थ अँटोनिम्स करायचं नाहीये का? तर नाही, अँटोनिम्स तुम्हाला करून जायचंय. पण पहिले तुमचा जो प्रेफरन्स असेल सिनॉनिम्स कराल, त्याच्यानंतर वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडियम्स अँड फ्रेजेस आणि देन तुम्ही अँटोनिम्स कडे वळा. तर अँटोनिम्स वरती या पेपरमध्ये क्वेश्चन आला नव्हता. पण तुम्हाला तो पार्ट नंतर द्यायचा आहे. म्हणजे तुमची प्रायोरिटी कशाला द्यायची आहे त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे, की तुम्ही कोणत्या सब्जेक्टला प्रायोरिटी द्या आणि सब्जेक्टमध्ये कुठले जे सब टॉपिक्स आहेत त्यावरती प्रायोरिटी द्या. त्यासाठी हा आपण व्हिडिओ बनवत आहोत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे. जो तुमचा जो पेपर असेल तो थोडासा काइंड ऑफ चॅलेंजिंग असणार आहे. कारण की 90 क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत फक्त 60 मिनिटामध्ये. त्यामध्ये 40 प्रश्न हे तुमचे मॅथ्स रिझनिंगचे आहेत आणि 5 प्रश्न आहेत. म्हणजे 45 मार्क्सचा जो वेटेज आहे तो लेंदी पार्ट असणार आहे काइंड ऑफ. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचे आहे, की मी 25 मिनिट किंवा आहे तो एवढा पार्ट मी याला देणार आहे आणि जे उरलेले माझ्याकडे 35 मिनिट आहे तो मी दुसरा जीएसचा पार्ट करते, किंवा जर माझं जीएस इझिली सॉल्व्ह होते तर मी मॅथ्स रिझनिंगला तो टाइम देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करायचं आहे. आपण सोबतच असे पेपर प्रॅक्टिस सुद्धा लवकरच आता करणार आहोत आणि जे प्रिव्हियस इयर्सचे जेवढेही झालेले क्वेश्चन्स आहेत त्याची सिरीज लवकरच घेऊन येणार आहोत. आणि जर तुम्हाला ती सिरीज हवी असेल तर तुम्ही तसं कमेंट्समध्ये मेन्शन करा. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला जाता जाता एक लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.